त्रिशूल बघा किती मोठा आहे बघा मित्रांनो, हा खतरनाक. काय लिहिलंय? श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग, 8वे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ, हर हर महादेव. गुड मॉर्निंग मित्रांनो, काय खतरनाक व्ह्यू होते, तुम्ही चेक करू शकता माझ्या मागे. वाव. तर आज मी आलेलो आहे औंढा नागनाथला दर्शनासाठी. खतरनाक. आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो. एकदा व्ह्यू चेक करा तुम्ही, काय खतरनाक व्ह्यू येतोय. तर हे बघा, हे हॉटेल आम्ही घेतलं होतं, म्हणजे हे ट्रस्टीचंच आहे, भक्त निवास आहे. 300 रुपये आम्हाला 12 घंटेचे पडले. आणि ह्या साईडला मंदिर आहे, तर आपण जाणार आहे आता मंदिराकडे दर्शनासाठी. मध्ये माहिती नाही आपल्याला किती गर्दी भेटणार आहे, कारण की बाहेरून तर असं वाटतं की गर्दी नाही आहे, पण लेट्स बघूया. आणि आतमध्ये तर जसं की तुम्हाला सांगतो की शूट करायला पण देत नाहीत, पण आपण कसं तरी थोडंफार शूट करूया. तर हे बघा, आपण एवढ्या लवकर चाललो आहेत ना की ह्या साईड हे सर्व दुकानं पण बंद आहेत. हे आजूबाजूला आहेत ना फुलांचे दुकानं असतात, पण हे सर्व बंद आहेत. तर मित्रांनो हे बघा, आपल्याला आहे ना अहिल्यादेवी होलकर ह्यांचा इथे स्मारक दिसलेलं आहे. मंदिराच्या अलीकडेच यांचा स्मारक आहे, ते बघू शकता तुम्ही, मस्त आहे. आणि हातामध्ये त्यांच्या आहे ना शिवपिंड आहे, आणि त्याच्याच मागे आपल्याला मंदिर दिसत असेल तुम्हाला, तो झेंडा फडकतोय, ते मंदिर आहे. चला जाऊया आपण आतमध्ये. तुम्ही मागे बघतायत हे म्हणजे एंट्रन्स आहे मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी. तर लेट्स बघूया, आता आतमध्ये जाऊ आपण. आणि मंदिरामध्ये तर आपल्याला अशी काही गर्दी दिसत नाही, पण अजून आतमध्ये आपण गेलो नाहीत. आतमध्ये गेल्यानंतर समजेल. अरे वा, पूर्ण मंदिर खाली आहे. काल ह्या ठिकाणी आहे ना, कुठून जायचं, काल ह्याच ठिकाणी एवढी गर्दी होती, आज पूर्ण खाली आहे. हे बघा मित्रांनो, आता ह्या ठिकाणी जिथे मी चालतोय ना, ह्या ठिकाणी काल एवढी गर्दी होती ना की लिटरली एका लाईनीत अशा चार लोक असे उभा होते. एवढी गर्दी होती काल, कारण की काल सोमवती अमावस्या होती ना, म्हणून खूप गर्दी होती. तर आता मी मंदिराच्या आतमध्ये आलो आहे आणि लेटचे दर्शन करून मग तुम्हाला मी भेटतो. तर फायनली दर्शन फुल एकदम मस्तपैकी दर्शन झालं. तुम्ही बघू शकता मागे मंदिर, खतरनाक दर्शन झालं. कधी विचार केला नव्हता की एवढं भारी दर्शन होईल, आणि लिटरली भारी झालं एकदम दर्शन. तर आता बघू, थोडीशी भूक लागली, काहीतरी नाश्ता वगैरे करू, अजून थोडंसं मंदिर फिरून घेऊया, मग त्याच्यानंतर बाहेर जाऊन काहीतरी ब्रेकफास्ट करूया मस्तपैकी छानपैकी, मग पुन्हा इकडून निघायचं आपल्याला. तर मित्रांनो, हे मंदिर आहे, मंदिराचे हे बाहेरचं म्हणजे असं स्ट्रक्चर आहे. हे कोरीव काम तुम्ही बघू शकता, किती मस्तपैकी असं केलेलं आहे. आणि हे दगडी तुम्ही बघू शकता, खरोखर खूप मजबूत दगडी आहेत. आणि त्या टायमापासून आपल्याला अजूनही असं काहीतरी बघायला भेटतं आहे. म्हणजे थोडंफार तुम्ही बघितलं तर काही दगडी जर असे तुटलेले आहेत, पण खरोखर खूप खूप छान आहे हे कोरीव काम. हे बघा, हे सर्वीकडे असे देवांचे याच्यामध्ये प्रतिमा आहेत, म्हणजे तुम्ही बघू शकता इथे. तर हे बघा, हे आपल्याला जे बाटल्या दिसत आहेत ना, हे लोकांनी घाण केलेलं आहे इथे. बघा, जे दर्शन करायला येतात लोकांना असे कचरा फेकून जातात इथे, तुम्ही बघू शकता. काय बोलणार, असे लोक असतात, हे असं कचरा वगैरे फेकून जातात इथे. तर माझी विनंती आहे तुम्हाला की माझा व्हिडिओ बघत असेल कोण पण, तर असं
मंदिराकडे असं कचरा टाकू नका, स्पेशली आपले ज्योतिर्लिंगाला जेव्हा आपण दर्शन करायला जातो तेव्हा तरी. तर चला, फायनली दर्शन आपलं झालं आहे आणि करूया आता आपण नाश्ता. बाहेर जाऊन बघू आता नाश्त्यामध्ये काय आहे. आत्ता नाश्ता वगैरे मस्तपैकी झालेला आहे आणि आता आपण निघणार आहेत पुन्हा आपल्या घराकडे. म्हणजे इथून आता ज्या गावात मी आहे म्हणजे औंढा गावामध्ये आहे. आता औंढा गावातून मला पुन्हा परली वैजनाथ ह्या गावात जायचं आहे. म्हणजे परली वैजनाथ तर आपलं दर्शन झालेलं आहे पूर्णपैकी, पण पुन्हा त्या गावात जायचं आहे आणि तिथून मग आपली ट्रेन आहे मुंबईची. तर चला मग भेटू तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये. आता बस स्टॉप आहे, बस स्टँडवरनं आपल्याला बस पकडायची. आता बघू तिकडे गर्दी वगैरे काय आहे, नंतर भेटू तुम्हाला बसमध्ये. तर आपण सोडलं आहे आता भक्त निवास रूम आणि समोरच्या साईडला आहे बस स्टॉप. तर चला मग. तर आता आपण उतरलो आहे परळीमध्ये, म्हणजे औंढा गावातून आता आपण परळीमध्ये आलो आहे आणि पुन्हा आपण आता इथे एक रूम घेणार आहे. आणि त्याच्या आधी आपण काहीतरी खाऊया, भूक लागलेली आहे खूप. आणि ऊन बघू शकता तुम्ही, 11 वाजलेले आहेत आणि असं वाटतं की दुपारचे 2 किंवा 3 वाजलेले आहेत. तर बघू आता इथं आपल्याला एक महाराष्ट्र हॉटेल दिसलेलं आहे, काहीतरी आपण खाऊया. तर आता मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आमची 9 किती वाजताची ट्रेन आहे? 9:05ची आमची ट्रेन आहे डायरेक्ट मुंबई. म्हणजे परभणी ते परळी ते मुंबईची डायरेक्ट ट्रेन आहे. तर आता प्लॅटफॉर्मवरती बसलेलो आहे. आता 8 वाजलेले आहेत, 1 तास आता इथे टाईमपास करायचा आहे. आणखी हॉटेल आम्ही 7 वाजेपर्यंत घेतलेलं आणि 7 वाजता आम्ही हॉटेल सोडलं. त्याच्यानंतर मस्त जेवलो वगैरे. आता 9 वाजता ट्रेन आहे, मग ट्रेनने मग डायरेक्ट आपण मुंबईकडे जाऊ. आणि चला भेटू तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करायचं विसरू नका. कारण की जेव्हा पण मी ब्लॉग टाकेल, मी गडकिल्ल्यांचे पण ब्लॉग टाकत असतो, तर तेही तुम्हाला दिसेल जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करतात तर. चला मग भेटू तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.